सकाळी येऊन मोबाईलला काही करा रे काय बोलता नाश्ता कसा आहे? गुड मॉर्निंग. नंतर मग टाकेल हे झोल झालेले वाटतं नवीन. नाश्ता करा पटापट. कसा आहे नाश्ता? ओम साईराम. याचा फोटो काढा, याचा फोटो काढा. नाश्ता केला का? हा फोटो म्हणजे फोटो तुझा येणार आहे, पैसे पण दे. चल तुझ्यावर फुल झूम होणार आहे कॅमेरा. हे टाक ना, भरपूर भरून टाक. बरे भर, अजून 2 डबे आहेत. बरा हे ब्लॉग मध्ये येत आहे, हे ब्लॉग मध्ये येत आहे. 2 डबे आहेत अजून. गुड मॉर्निंग गाइस. सुप्रभात. उत्तरात लागले मग आपला ग्रुप करताना कुठलीच कमी आपल्यामध्ये राहिली नाही पाहिजे. सकाळी पण 16 टीम क्वालिफाय झाला, सेट झाला. तिकडे पण गेम झाला नॉर्मल गेम होता, स्पीडचा गेम नव्हता. खूप सारे टीम ट्रॅव्हल झाले, त्यामुळे पहिला एक्सपिरियन्स होता. आता हे सेकंड सीझन आहे. सेकंड सीझनमध्ये थोडा ॲडव्हान्स होणार. ऑब्विसली टीम पण ॲडव्हान्स पाहिजे ना. टीम ॲडव्हान्स असेल तर त्याच्यासाठी करणं काय जरुरी आपल्याला. आपण पण थोडं तुमच्याकडे ॲडव्हान्टेज आहे. तुम्ही आदल्या दिवशी 2 कॅने 7 उतरून निघत होतात. आता यावेळेला तुम्ही 10 दिवस आधी 10 वेळा 3 कॅने 7 डेली उतरवता ना. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, तुम्ही करू शकता, टायमात खेळू शकता, काय पडणार नाही, स्ट्रॉंग राहील. एकमेकांकडे लक्ष राहील ना त्याचं. एक टीम राहू द्या, एक टीम वेगवेगळ्या खेळायच्या. कोणाचे दुसरे फुटबॉल असतील
आरती आहे पहिली आरती. आरती लाईन घेऊ आणि लगेच बसमध्ये बसू. ठीक आहे. हो. गणपती बाप्पा शंभो मजकोण तारी मोर्या मी बाळताने
देवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वा तुकाल कोटी त्या ठिकाणी मनगाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे विठे वितो मस्तक त्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा उडाला उडाला कभी तो उडाला समुद्र उलटो लंकेशी गेला लंकेशी जाऊन विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्न ते अनाकं महिमान सजयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौमः सर्वा ईशान्तादापरार्धात् पृथिवे समुद्रपर्यन्ताया एकराणिति तदक्लेश श्लोको विगितो मर्तपरिवेष्टारो मर्तस्यावसनगृहे आविश्य तस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् करचरणतकृगं वा कायजं कर्मजं वा श्रवणमयनजं वा मानसं वा परार्धं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री प्रभु साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुता स्तुन्वन्ति दिव्ये स्तवे वेदै सांगपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ज्ञानावस्थित तत्त्वदेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्तान्नं न विदुसुरसुरगणा देवाय तस्मै नमः। जा ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे वितो मस्तक त्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। गणपती बाप्पा जागे वाले की जय बोलो बजरंग बली की जय। पार्वती पते हर हर गणपति बप्पा बोल बजरंग बली की जय। जागे वाले की जय। जोगेश्वरी माते की जय। साईनाथ महाराज की जय। अति घोड़ा पाल की जय। कन्हैया लाल की हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय बोले सोनिया जय श्री अकाल वाहिगुरु जी दा खालसा वाहिगुरु जी फतेह जगोट जगो जय मल्हार एकवीरा माते की जय की जय सियावर रामचंद्र की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। ए साई पकड़ला है काय मग आता प्रो गोविंदाला चाललाय, काय तुमचे विचार काय त्याचा मनामध्ये? आमच्या सरांनी आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली आहे, जेवढी चांगली तेवढंच आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू पूर्णपणे, आणि सगळी पोरं फुल जोशमध्ये आहेत. जे आमच्या सरांच्या मनात आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. ऑल द बेस्ट. प्रो गोविंदा क्वालिफिकेशन तुम्ही चाललात तर काय मनामध्ये काय भावना आहे तुमच्या?
त्यामध्ये भावना म्हणजे खूप चांगली प्रॅक्टिस आपली झाली आहे, त्या हिशोबाने आपल्याला तिकडे जाऊन परफॉर्मन्स करायचा आहे. खूप मजा येणार तिकडे जाऊन. खूप उत्साह आहे पुरात आणि आम्ही आमची बेस्ट प्राईज देणार आहोत. जेवला प्रॅक्टिस आमची चांगली झालेली आहे. जे काही ते तुम्हाला 1:30 वाजता कळेल. चांगला परफॉर्मन्स आहे. ऑल आर एस रेडी टू रोर. प्रो गोविंदा क्वालिफिकेशनमध्ये जातात तर काय भावना आहेत मनामध्ये? भावना फक्त एवढ्याच की जिंकून यायचं, पहिल्या नंबरवर राहायचं, सेकंड नंबर पहिल्या नंबरवर राहायचं. आता क्वालिफिकेशनला प्रॅक्टिस केली. रुपया बोल, तुझ्या काय भावना आहेत प्रो गोविंदासाठी चालण्यासाठी? काय आता बोलायचं नाही बोलताय. आता काय बोलायचं नाही, झाल्यावर गेम करून दाखवायचं. आता काय बोलून दाखवणार नाही, झाल्यावर बोलून दाखवणार. 23 सेकंड. तर प्रोला तुम्ही इथे चाललेला आहात क्वालिफिकेशनला, मनात काय भावना आहेत? मनात खूप इच्छा आहे की क्वालिफाय राहून आम्ही पार करू असं प्रॅक्टिसप्रमाणे चालू आहे. त्याप्रमाणे खूप आम्ही एक्सायटेड आहेत येण्यासाठी. सो आम्ही चांगला प्रयत्न करू आमचे बेस्ट देण्याचा. तुमच्या काय भावना आहेत? प्रयत्न चांगला असेल, चांगला बेस्ट देऊ, सगळ्यांनी बेस्ट देऊ. समीर काय बोलाय? आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू. बाकी तिकडे आता हात केला बाबू आपण करून दाखवूया, त्याच्यात जास्त महत्त्व आहे. प्रो गोविंदा क्वालिफिकेशनला पण चाललंय, तर मनामध्ये काय भावना आहे त्याला? मनामध्ये असं एक्साइटमेंट आहे. गेल्या वर्षी सीझन 1 खेळलेलं, ह्या वर्षी अशी एक्साइटमेंट आहे की परत तसं सीझन 2 आला आहे. चांगला परफॉर्म करून आपल्याला चांगल्या लेवलला खेळायचं आहे. बस तेवढी एक्साइटमेंट आहे. जसं आपण गेम खेळलो तसाच गेम खेळायचा आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. शर्मा तर काका, आपण आता क्वालिफिकेशनला चाललो आहे प्रो गोविंदाच्या, तर तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत आता? भावना तर असं म्हणजे सांगता पण येणार नाही, व्यक्त करता येणार नाही. पण खरंच सांगतो, आपल्या पोरांनी जी प्रॅक्टिस केली ना, त्यावरून थोडं टेन्शन कमी झालं माझं ॲज अ मॅनेजर म्हणून सांगायचं झालं तर. आणि ही मॅनेजरची पोस्ट म्हटलं तर ही तुमच्यामुळेच मी तिथपर्यंत पोचलो आहे, अगदी तुमच्यामुळेच, आणि ते मी विसरणार नाही आहे. आणि मी बघतो ना, पोरं एकदम म्हणजे एकदम हे ॲक्टिव्ह आहेत आणि ते करून दाखवतील, 101% करून दाखवतील, एवढी मला त्यांच्याबद्दल खात्री आहे. अगदी 101% खात्री आहे मला की पोरं माझी करून दाखवतील. एवढं बोलतो. बेस्ट लागते सर्वांना. ऑल द बेस्ट. इकडे चालेल. थोडं असं राहू. आवाज नाही रे, कडक वाला रा. सोमेश्वरी माते की नमो पार्वती पते हर अरे अरे इसको रुकने बोलना. आता गेलो पुढे. आता काय अरे पागल है यार. हा बोलताय तुम्ही घ्या पाहिजे, घे ना, कंटिन्यू करा. तू कट करावं काय बोलू नका. तर आपल्यासोबत संकेत मराठे आहेत, त्यांना विचारूया त्यांना आज कसं वाटतंय रोला क्वालिफाय राहून. खूप मस्त वाटतंय. मेहनत केली आहे.
देवावर विश्वास ठेवला आहे, नक्कीच तो यश देईल आपल्याला. आपल्याकडे अजून काही खेळाडू आहेत. आपल्या सरदार शेडीमधले एकनिष्ठ प्लेयर नाना हे आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांची प्रतिक्रिया काय आजच्या दिवसाबद्दल. नाना हे थांबे आमच्या शिलेदार शिडीचे शंकर पवार. तर ओंकार कसं वाटतं एनर्जेटिक किती वर्ष झाली ते आजच माझ्या 30 वर्ष आणि मजा येते की नाही शिडीमध्ये. मस्त पॅकिंगला असतोस कसं वाटतंय. अप करून ठेवणार ना सर्वांना. 100% शिडीमधून सरदारमध्ये प्रमोशन झालेले तेजस आहेत. मला विचारूया प्रमोशन झाल्यानंतर कसं वाटतं. चांगलं वाटतं, इथे काय खेळायला भेटायचं ना, तिकडे भेटतं. अशा प्रकारे सरदार शिडीची एकदम काय बोलतात तो वाईट फीडबॅक आलेला आहे. बघूया इम्प्रूव्हमेंट करूया. प्रभू गेली 3 ते 4 वर्ष आले मी या पथकामध्ये खेळतो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. खूप यंगस्टर मुलं आहेत, जनरेशन चांगलं आहे आणि सगळ्यांच्या अंगात जोश आणि उत्साही आहे. त्यामुळे गेल्या वर्षी थोडी त्या क्षणासाठी चुकला होता क्षण काय ट्रॉफी उचलण्याचा आणि अजूनही मनाला थोडंसं हे आहे. पण ती झालेली ते चूक म्हणता येणार नाही, पण त्याच्याहून चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसात आम्ही देऊ आणि सगळे मुलं आपला बेस्ट देतील आणि सगळे आपल्या देवावर विश्वास आहे आणि सगळे आपल्याला आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन निघाले तर नक्कीच यशस्वी आणि घरी येऊ. बोल बजरंग. शेवटी जाताना तू काय बोलशील की आज आपल्याला किती बेस्ट द्यायचं आहे, किती काय करायचं आहे, आपल्याला पुढचा पल्ला गाठायचा आहे, त्यासाठी काय सांगशील. होईल तेवढा आपल्या लाईफमधला एकदम बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि आपल्याला क्वालिफायर होऊन द्यायचं आहे. नुसतं क्वालिफायर न होता पुढचे जे राऊंड आहेत, अजून जे राऊंड खेळायचे आहेत आणि लोकांकडून पण खूप अपेक्षा आहे. आपण तिथे न पोचताच तिथे स्क्रीन चालू झाली आणि लोकांनी आर्यन्सच्या नावाचा घोष चालू केलेला आहे. तर तोच आपल्या लोकांचा विश्वास आणि आपल्या आईवडिलांचा आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवारांचा विश्वास सगळ्यात कायम ठेवायचा. बस बाकी आपण आपले सगळे मित्र आणि जे पण आहेत ते आपले बेस्ट देतील आणि आपल्या कोचने जे आपल्या जे पण टीमपणा या काही सांगितल्या आहेत गोष्टी त्या योग्य तरीने पार पाडा. बस बाकी आपलं सगळं काम नीट होणार. तर आहे दादा, आज आपण सिलेक्शन राऊंडला आपण चाललोय. आज आपल्याला तू यावर्षी नवीन खेळतोय, तुला काय आपल्या पथकाबद्दल काय वाटतं आणि काय आपण करू शकतो अजूनपर्यंत इम्प्रूव्हमेंट आहे तू सांग मला. मागच्या वेळेला बोलत होतो की जे शिस्त आहे तसं जे आहे तसं तू पाळा आणि जो प्रॅक्टिस केला आहे, जी मेहनत केली आहे रात्रंदिवस कामं सोडून किंवा प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार किंवा जे पण ॲडजस्टमेंट करतो मैदानात येतो त्याचं आज मेहनत जे केली आहे रात्रभर आपण प्रॅक्टिस करून त्याचं आज सक्सेस दाखवायचं. जे बाकीचे करतायत ते तर आपण करायचं आहे त्यांच्या नियमाप्रमाणे, पण सगळी मुलं जे एकत्र आहे एकजूट आहेत आणि ती मेहनत आणि ती चिकाटी आज दाखवायची आहे मैदानात. तर हा जोश पाहिजे जो आपण प्रॅक्टिसमध्ये दाखवतो ती जिद्द पाहिजे. तर याच जिद्दीमुळे आपण वरती जाऊ शकतो आणि नक्कीच चांगली प्रॅक्टिस झालीच आहे आपली, तर त्याबद्दल काय प्रश्न नाही आहे आणि पुढे चांगला नंबर काढतील असं मला वाटतं आहे. त्यामुळे माझ्याकडून तर बेस्ट ऑफ लक आहे टीमसाठी आणि मी सुद्धा थरामध्ये आहे. तर जेवढा चांगला प्रयत्न देता येईल तेवढा मी ट्राय करेन आणि आमचं सगळं CD आहे किंवा सगळे थर आहेत नीट उतरून नीट सक्सेस होऊ दे. तू पण एक युट्यूबर आहेस, तर तुझ्या चॅनलचं नाव आणि काय पुढे तुझी इम्प्रूव्हमेंट काय असेल, नेक्स्ट व्हिडिओ तुझी काय असेल ते सांग. 1 वर्ष झालं आणि 1K क्रॉस झाले आणि चांगला सपोर्ट भेटला आणि जी व्हिडिओ टाकली होती मी आर्यन्सची त्याला तर चांगला रिस्पॉन्स आला आहे पब्लिकचा आणि असाच रिस्पॉन्स सगळ्यांनी देत राहा कायम. तर भारी एकदम. आणि माझं नाव KB ब्लॉग आहे चॅनलचं नाव. सपोर्ट करा आणि आर्यन गोविंद पथकाला पण सपोर्ट करा आणि असंच कायम तुमचा सपोर्ट राहू दे. तर बोल बजरंग वाली की जय. घेऊन टाक.
हे ह्युमन पिरॅमिड्स. तुमचा इतिहास काय आहे त्यापेक्षा तुम्ही भविष्यात काय करता, तुम्ही आज काय करता याला जास्त महत्व आहे. या टीमचा इतिहास तर खूप चांगला होता. मागच्या हंगामामध्ये प्रो गोविंदा लीग मध्ये हा जो संघ होता तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. सेकंड रनर अप पहा काय वेगाने चढतोय त्यांचा हा बाल गोविंदा. एकावर एक चढत असताना पहा ही सलामी. किती कमी वेळ घेतलाय परंतु तेवढ्याच कमी वेळामध्ये खाली देखील तुम्हाला यायचंय असं वाटलंच नाही. कधी यांनी थर लावलेत, कधी त्यांनी सलामी दिली आणि कधी ते खाली उतरतायत. म्हणून तर आर्यन्स गोविंदा पथक एक वेगळंच गोविंदा पथक आहे. हे वेळ कमी घेतात, यांना वेळेचं महत्व माहिती आहे आणि हळूहळू आता हा जो गोविंदाचा संघ आहे तो खाली उतरतोय आणि जर त्यांना यश प्राप्त झालं या दुसऱ्या थरापर्यंत यशस्वीरित्या खाली येण्यामागे तर मात्र डेस्कॅरेगेट हा जो शब्द आहे हा उच्चारला जाईल मॅच रेफरी कडून. परंतु पाहूया मॅच रेफरीचा निर्णय काय येतोय. रेफरीज टू हेड. काय 2 मिनिटाची ही वेळ आहे जिथे तुम्हाला फक्त पाय रचायचंय. पाया रचला 2 मिनिटांमध्ये मग झालं तुमचं काम. मग तुम्ही कितीही वेळ घेतला आणि ते जर 3 एक्के तुम्ही उचलून दाखवले आणि खाली यशस्वीरित्या उतरलात तर मग झालं तुमचं काम या प्री क्वालिफिकेशन राऊंड मध्ये. परंतु मी हे सांगू शकत नाही तुमचा क्रमांक कितवा राहील त्या 16 टीम मध्ये. परंतु हे नक्की सांगू शकतो की नक्की तुम्ही क्वालिफाय करू शकता. पण तो आज संध्याकाळी तुम्हाला हेही माहिती पडेल की तुमचा क्रमांक कितवा आहे त्या फायनल्स मध्ये, फायनल राऊंड मध्ये जे SVP डोम वरळी मध्ये 18 ऑगस्टला ती फायनल होणार आहे. आर्यन्स गोविंदा पथक जोगेश्वरीचा हा राज आहे. गोविंदा पथक म्हटल्यानंतर यांचीही कामं खूप उल्लेखनीय राहिलेली आहेत. कोविड काळामध्ये यांनी वांगणीतील 100 कुटुंबांना मदत केलेली आहे. सामाजिक उपक्रम चांगले राबवतात. आता 1 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलाय हे सांगितले आणि ते तयार आहेत. आता मात्र ह्या वेळेला वेळेचं बंधन नाहीये. ह्या अटेम्प्टला वेळेचं बंधन नाहीये. फक्त योग्य रीतीने आपण थर रचायचे आणि सावकाश आपण खाली उतरायचंय. 30 सेकंड्स. 30 सेकंदांचा अवधी आपण आपले फॉर्मेशन तयार करू शकता. त्यानंतर मात्र काउंटडाऊन होईल सुरू. याला वेळेचं बंधन नाहीये मित्रांनो, लक्षात घ्यायचंय. वेळेचं बंधन नाहीये. व्यवस्थित आपण मनोरा रचायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, नाव. वाजली ती विसल आणि आता सुरू झालाय मानवी मनोरे रचायला. तयार झालाय संघ आर्यन्सचा. हे आमच्या लीगचे प्रेसिडेंट पूर्वेशी सरनाईक त्यांची कडी नजर आहे या आर्यन्सवर. कारण या आर्यन्सने मागच्या वर्षी एक विक्रमच केला होता. सर्वात कमी वेळ यांनी घेतला होता पहिल्याच राऊंड मध्ये 23.67 सेकंद. आणि हे भरभर चढतात. ही आमच्या बजरंग बलीची टोळी आहे. आर्यन्स म्हटल्यानंतर एकावर एक एक्के आता उचलले जातील. 3 एक्के उचलायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जर यश मिळालं तर ते तिकीट तुमच्या हातात असेल, ते सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये असेल ग्रँड फिनालेचं. हो उचललाय तिसरा एक्का. हो सलामी दिली आहे या बाळ गोपाळने आणि आता तो हळूहळू खाली येईल. मी मगाशीच म्हटलं होतं पूर्वेश सरनाईक यांचं लक्ष आहे या आर्यन्सवर आणि आर्यन्स आता हळूहळू खाली उतरतायत. इथे जर त्याने परत एक वेळा दुसऱ्यांदा डेस्कॅरेगेट केलं म्हणजे यशस्वी प्रयत्न जर केला तर नक्कीच हे 18 तारखेला आपल्याला त्या SVP डोम मध्ये पाहायला मिळणार आहेत वरळीच्या. कारण ग्रँड फिनाले 16 टीम तिथे येतील, संघ मालक असतील आणि मग तो थरार एका वेगळ्याच लेवलला जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. या गीता झगडे तिथे आहेत समन्वय समितीच्या आणि आता यश प्राप्त झाले आर्यन्सला.
विदाउट पेनल्टी. नाचायला हरकत नाहीये आर्यन्स. तर आज शेवटी आपला परफॉर्मन्स झालेलाच आहे क्वालिफायरमध्ये. तर मग काय भावना आहे तुझ्या? 4 दिवस झोपलो नव्हतो परफॉर्मन्सच्या आधी. आज चांगली झोप लागेल. 2 ट्राय पण चांगल्या झाल्या आणि चांगला परफॉर्मन्स होता त्यांचा. सगळ्यांनी मन लावून करत होते सगळ्या गोष्टी. आता पुढची तारीख. आणि तू या परफॉर्मन्सपासून खुश आहेस का आपल्या परफॉर्मन्समधून, की अजून तुला काही होतं अपेक्षा? कसं असतं जसं जसं आपल्याला काही मिळत जातं आपल्या म्हणजे एक्सपेक्टेशन अजून वाढत जातात कुठल्याही गोष्टी बाबतीत. तर नक्कीच आपलं एक्सपेक्टेशन वाढत जातात त्यासाठी. त्या हिशोबाने आपण प्रॅक्टिस करत जातो. आणि आता आजच्या ट्रायवरून तुला काय वाटतं की 18 ऑगस्टचं तिकीट काय वाटतं याच्यामध्ये? नक्कीच आता ते संध्याकाळी आपल्याला कळेलच की तिकीट आहे की नाही, टॉप 16मध्ये मिळेल की नाही. आणि यावर्षी कॉम्पिटिशन पण त्या लेवलची आहे. इव्हन क्वालिफायर राऊंड पण त्या लेवलचा ठेवण्यात आला. जजेस, इव्हन स्टाफ सगळा, सगळ्यांनी समन्वय समिती, सगळे रेफरीज आणि आपले पूर्वेश सरनाईक यांच्या ह्याच्यातून अजून हा नेक्स्ट लेवल होतो आहे क्वालिफायर राऊंड. आणि 18 ऑगस्टसाठी काय संकल्प आहे? 18 ऑगस्टसाठी जसं गेल्या वर्षी आमच्या काही गोष्टी राहून गेल्या, आमच्या प्रॅक्टिस झाली नव्हती चांगली, तर नक्कीच आम्ही ती प्रॅक्टिस चांगली करून त्या गोष्टी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला. ऑल द बेस्ट. थँक्यू. Showtime.